नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स BH कॉमर्स AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक विभाग वाणिज्य तृतीय वर्ष वाणिज्य मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रशासन 3 या विषयातील वित्तीय नियोजन या दुसऱ्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला आणि आज आपण आपल्या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे भांडवलीकरण आणि भांडवल संरचना. यामध्ये मुख्यतः 3 संकल्पनांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे भांडवलीकरण, दुसरी आहे भांडवल संरचना आणि तिसरी म्हणजे समन्वय व्यापार. चला तर मग आज आपण पहिल्या संकल्पनेकडे वळूया. या लेक्चरमध्ये आपण भांडवलीकरणाचा अर्थ तसेच व्याख्या समजून घेऊया. त्यानंतर भांडवलीकरणावर परिणाम करणारे घटक आपण समजून घेऊया. तसेच भांडवलीकरणातील अधिभांडवलीकरण, कमी भांडवलीकरण आणि योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण या संकल्पना सविस्तर समजून घेऊया. आणि शेवटी कमी भांडवलीकरणाची कारणे, परिणाम आणि त्यावर असलेल्या उपाययोजना याही आपण सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग या प्रकरणाची प्रस्तावना आपण थोडक्यात बघूया. मित्रांनो, भांडवलीकरण हा वित्तीय नियोजनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. सर्वसाधारणपणे भांडवलीकरण म्हणजे व्यवसायामध्ये लावली गेलेली एकूण रक्कम होय. भांडवलीकरण हा शब्द विस्तृत अर्थाने वित्तीय क्षेत्रासाठी लावला जातो. अगदी सविस्तरपणे सांगायचे झाल्यास भांडवलीकरण म्हणजे आगाऊ स्वरूपात उद्योग व्यवसाय संस्थेला किती कोणत्या प्रकारचे भांडवल लागणार आहे आणि त्याची उभारणी कोणत्या माध्यमातून करावायची आहे याची नोंद घेणे होय. ज्या काळात कंपनीची कायमस्वरूपी गुंतवणूक ही स्थिर भांडवलाच्या स्वरूपात केली जात होती, तेव्हा भांडवलीकरणाची संकल्पना काही प्रमाणात गुंतागुंतीची होती. भांडवलीकरणा इतकाच भांडवल संरचना निर्णय हा एक महत्त्वपूर्ण वित्तीय निर्णय कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असतो, कारण या निर्णयामुळे भागधारकांचे परतावे आणि जोखीम यांच्यावर परिणाम होतो व त्याचप्रमाणे भागांचे बाजारपेठेचे जे मूल्य असते त्यावरही नकळतपणे प्रभाव पडतो. त्याचबरोबर निधी स्रोतांना निश्चित व्यवसायिक म्हणजे कर्ज व अग्रहक्क भाग यांच्या सहित मालकी हक्क, समन्वय भांडवल यांचा जो उपयोग केला जातो त्याला समन्वय व्यापार किंवा वित्तीय लाभ असे म्हणले जाते. प्रस्तुत प्रकरणात आपण भांडवलीकरण आणि भांडवल संरचना याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर समन्वय व्यापार ही संकल्पनाही आपण समजून घेणार आहोत. चला तर मग पहिली जी संकल्पना आहे तिचा अर्थ आपण जाणून घेऊया. भांडवलीकरण. मित्रांनो, आर्थिक नियोजन ही व्यवसायाच्या एकूण नियोजनाची एक बाजू असते. याचे कारण भांडवलाच्या उपलब्धतेखेरीज कोणतेच नियोजन यशस्वी होऊ शकत नाही. भांडवलीकरण या संकल्पनेचा सोपा अर्थ म्हणजे व्यवसाय उभारणीकरता व्यावसायिकाने वापरलेले भांडवल होय. मात्र हा अर्थ काहीसा संकुचित आहे. व्यापक अर्थाने सांगायचे झाल्यास व्यवसाय उद्योग प्रत्यक्षात आरंभ करण्यास किती भांडवल आवश्यक ठरेल याचा प्रवर्तकाने, संयोजकाने आधीच केलेला विचार म्हणजे भांडवलीकरण होय. प्रमंडळ व्यवसायाच्या बाबतीत भांडवलीकरण म्हणजे व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध असलेले दीर्घकालीन स्वरूपाचे निधी. मित्रांनो, भांडवलीकरणामध्ये कंपनीने विक्रीस उपलब्ध केलेले एकूण भाग आणि कर्जरोखे तसेच वित्तीय संस्थांच्या मदतीने कंपनीने उभारलेले दीर्घकालीन भांडवल इत्यादींचा समावेश होतो. भांडवलीकरण या संकल्पनेच्या काही व्याख्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण बघणार आहोत. त्यातली पहिली जी व्याख्या आहे ती गस्टनबर्ग यांची. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवसायास आवश्यक असणाऱ्या भांडवलाचे हिशोबशास्त्रीय मूल्य जे भांडवल व्यवसाय सुरू करण्यास कंपन्यांना आवश्यक असते. त्यानंतर वॉकर यांची व्याख्या आहे.
ते म्हणतात की भांडवलीकरण या संकल्पनेत फक्त दीर्घकालीन कर्जे, भाग स्वरूपातील भांडवल आणि अल्पकाळ पतपुरवठा स्वरूपात उपलब्ध असणारे भांडवल याचाच समावेश होतो. यानंतर आपण भांडवलीकरणावर परिणाम करणारे घटक यांचा सविस्तर अभ्यास करूया. त्यामध्ये 3 मुख्य घटक आहे. त्यातला पहिला घटक आहे खर्च सिद्धांत. मित्रांनो, या सिद्धांतान्वये एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी मत्ता किंवा संपत्ती प्राप्त करण्यासाठी लागणारा खर्च आणि प्रवर्तन खर्च म्हणजे प्रारंभीचा खर्च यांच्यावर भांडवलीकरण आधारित असते. विशेषतः एखादी नवीन कंपनी स्थापन करताना भांडवलीकरणाची रक्कम निश्चित करण्यासाठी खर्च हा घटक विचारात घेणे आवश्यक असते. या खर्चामध्ये स्थिर मत्तेचा खर्च म्हणजेच यंत्रकूल, यंत्रसामग्री, पेटंट, व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणारे नियमित खेळते भांडवल, कंपनी किंवा व्यवसाय स्थापन करण्यासाठी येणारा खर्च इत्यादी सर्वांचा समावेश असतो. या सर्व बाबी विचारात घेऊन भांडवलीकरणाचा निर्णय घ्यावा लागतो. भाग आणि कर्जरोखे यांची हक्क सेवा खर्च विचारात घेऊन होणाऱ्या मत्तेच्या खर्चावर निश्चित केली जाते. मालमत्ता आणि सेवा रोखीत मोजल्या जातात आणि त्या रकमेएवढे भाग आणि कर्जरोखे जारी करून ती रक्कम उभारली जाते. कित्येक संपत्ती या सौदा पद्धतीने किंमत निश्चित करून खरेदी केल्या जातात. त्याची पुस्तकी किंमत वेगळी असू शकते. या परिस्थितीत कंपनीकडे अनावश्यक भांडवलीकरण होऊ शकते. ज्यावेळी स्थिर मत्ता तशाच पडून राहतात किंवा कालबाह्य होतात किंवा प्रभावीपणे किंवा कार्यक्षमपणे व्यवस्थापन केले जात नाही, त्यावेळी गुंतवणूक खर्च आणि मिळकत यांचा मेळ बसत नाही. भांडवलामध्ये गुंतवलेल्या रकमेवर योग्य परतावा मिळत नाही. ज्या कंपन्यांची मिळकत नियमित नसते त्या प्रकरणांमध्ये भांडवलीकरणावर आधारित खर्च हा योग्य नसतो. यानंतर दुसरा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे मिळकत सिद्धांत. मित्रांनो, व्यवसाय हा निश्चितच नफा मिळवण्यासाठी केला जातो. व्यवसायामध्ये वापरण्यासाठी भांडवल वाढविण्याच्या दृष्टीने भांडवल उभारले जाते किंवा पुरविले जाते. कंपनीची किंमत किती भांडवल उभारले यावरून होत नाही, तर भांडवलाचा उपयोग किती नफा मिळवला यावर केली जाते. भांडवल हे अपेक्षित मिळकतीच्या मूल्यावर गुणित करून काढले जाते. भांडवलीकरण किंवा उत्पन्न ही मिळकत म्हणजे व्यवसाय संस्थेच्या वर्तमान गुंतवणूक मूल्यांचा संबंध संभाव्य मिळकतीच्या प्रवाहाशी जोडून पाहण्याची प्रक्रिया आहे. भांडवलीकरणासाठी 2 महत्त्वाचे घटक विचारात घेतले पाहिजे. ते म्हणजे कंपनीची मिळकतीची रक्कम आणि तिचा नियमितपणा या संदर्भातील क्षमता आणि जोखीम लक्षात घेता व्यवसायात गुंतलेल्या भांडवलावर उचित परतावा. यानंतर तिसरा परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण. मित्रांनो, सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यावसायिक संस्था किंवा कोणतीही कमी ही आपल्याकडे स्थिर स्वरूपाचे किंवा वाजवी स्वरूपाचे भांडवल असावे अशी अपेक्षा करत असते. योग्य किंवा वाजवी भांडवलीकरण म्हणजे कंपनीची भांडवलाच्या बाबतीत अशी स्थिती की जिथे कंपनीकडे अधिक भांडवल सुद्धा नसते किंवा कमी भांडवल देखील नसते. स्थिर भांडवलामुळे संघटनेचे अथवा कंपनीचे पतगुणांकन वृद्धिंगत होते. परिणामी वाजवी भांडवल कंपनीचे पतगुणांकन वृद्धिंगत करते. परिणामी वाजवी भांडवल असणारी जी संघटना किंवा कंपनी आहे ती नेहमीच उच्च गुणवत्तेचीच उत्पादने घेण्याचा प्रयत्न करत असते आणि किमतीत स्थिरता अथवा निम्नता राखण्याचा प्रयत्न करते. स्थिर किंवा वाजवी भांडवलामुळे भांडवल बाजारातील भागांमुळे होणारी जी चढ उतार असते ती टाळण्याचा देखील प्रयत्न केला जातो. योग्य किंवा वाजवी भांडवलामुळे रोख राखीव निधीचे नियोजन करता येते आणि त्याचबरोबर कर्मचारी आणि गुंतवणूकदार जे आहेत त्यांना संघटना अथवा कंपनीची जी वित्तीय स्थिती असते त्याची अचूक स्थिती समजण्यास मदत होते. यामध्ये आपण बघूया की योग्य किंवा वाजवी भांडवलाचे आधार मूल्य काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेले आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे बाजार मूल्य. मित्रांनो, रोख बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे जे घटक असतात त्यांच्याद्वारे याची निश्चिती
होत जाते. मागणीवर परिणाम झाला की आपोआप पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे बाजार मूल्य हे विविध गोष्टींवर अवलंबून असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तमूल्य. मित्रांनो, पुस्तमूल्य हे काही प्राधान्यक्रमित किंवा अग्रक्रमित बाबी ज्या आहेत, जसे की भाग भांडवल, अतिरिक्त व वाजवी प्रमाणातील भाग यांच्या विभाजन सरासरीने निर्धारित करून त्याचे मापन केले जाते. त्यानंतर पुढचं आहे वास्तव मूल्य. वास्तव मूल्य हे उत्पन्न मिळकतीचे भांडवली मूल्याला थकीत भागांच्या संख्येने विभाजित करून निर्धारित केले जाते. मिळकत उत्पन्न हे भांडवलीकृत व्हावयाच्या आधी त्याचे गणन हे सरासरीच्या आधारे केले पाहिजे. काही तज्ज्ञ भागांच्या वास्तव मूल्यांची तुलना ही बाजार मूल्याशी करतात आणि जर वास्तव मूल्य हे बाजारपेठ मूल्यानुसार महत्तम असेल तर ते अधिभांडवलीकरण असे असते. त्याची मांडणी पर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू अशी केली जाते. यानंतर आपण भांडवलीकरणातील 3 महत्त्वाच्या संकल्पना बघणार आहोत. त्यातली पहिली महत्त्वाची संकल्पना आहे अधिभांडवलीकरण, दुसरी म्हणजे कमी किंवा न्यून भांडवलीकरण किंवा अल्प भांडवलीकरण, आणि तिसरी आहे ती म्हणजे वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण. यामध्ये आपण सुरुवातीला अधिभांडवलीकरण आणि कमी किंवा न्यून किंवा अल्प भांडवलीकरण म्हणजे काय या संकल्पनांचा सविस्तर अभ्यास करूया. मित्रांनो, अधिभांडवलीकरण या संकल्पनेवरून पुष्कळदा असा गैरसमज होतो की जादा भांडवल उपलब्ध होण्यासारखी स्थिती संस्थेत आहे किंवा गरजेपेक्षाही जास्त भांडवल संस्थेस उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मात्र ते फारसे खरे नाही. भांडवलाची सहजरित्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता असा ओव्हर कॅपिटलायझेशनचा अर्थ होत नाही. प्रत्यक्षात कंपनीने जेवढे भांडवल विक्रीस काढावयास पाहिजे त्यापेक्षा अधिक भांडवल कंपनी विक्रीस काढते. अधिभांडवलीकरण या संकल्पनेतून असे सूचित होते की कंपनी लाभांशाचा दर कमी करते, तसेच आपल्या भागांचे दर्शनी मूल्य कमी करते. ही संस्था सापेक्ष परिस्थिती संकल्पना आहे. त्याचा अर्थ कंपनीला आपल्या निधींचा वापर करताना पुरेसा मोबदला मिळत नाही, लाभ मिळत नाही असा होतो. मित्रांनो, गस्टनबर्ग यांच्या मताप्रमाणे भांडवलाचे अधिकीकरण म्हणजे भागांची नोंदवहीतील मूल्य म्हणजेच बुक व्हॅल्यू ही वास्तव मूल्यापेक्षा जास्त असणे. भांडवल अधिकीकरण म्हणजे कंपनी अशा पातळीवर अथवा स्थितीत पोहोचलेली असते की तिला पुष्कळ वर्षे सातत्याने चांगल्या प्रमाणात मोबदला मिळवता येत नाही. या उलट कमी किंवा न्यून किंवा अल्प भांडवलीकरण या व्याख्या आहे मित्रांनो, किंवा ही संकल्पना आहे. दोन्ही भांडवलीकरणाच्या या दोन्ही संकल्पना एकमेकांस विरोधाभासी आहे. या दोन्ही संकल्पना तुम्ही नीट समजून घ्या. मी परत एकदा सांगते की भांडवलाचे अधिकीकरण म्हणजे भागांची नोंदवहीतील मूल्ये ही वास्तव मूल्यापेक्षा जास्त असणे. या उलट कमी किंवा न्यून अल्प भांडवलीकरणामध्ये उलट परिस्थिती अशी आहे की अल्प किंवा न्यून किंवा कमी भांडवलीकरण ही संकल्पना म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये कंपनीच्या हिशोब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचे मूल्य हे अधिक असते. अधिभांडवलीकरणामध्ये काय आहे की भागांची नोंदवहीतील मूल्य ही वास्तव मूल्यापेक्षा जास्त असतात आणि कमी भांडवलीकरणामध्ये भागांची जी मूल्य आहे ती हिशोब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचे मूल्य हे अधिक असतात. मित्रांनो, जेव्हा कंपनीला सातत्याने बरीच वर्ष वाजवीपेक्षा मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो त्यावेळेस हळूहळू अल्प भांडवलीकरणाची लक्षणे दिसू लागतात. या परिस्थितीचे प्रमुख लक्षण म्हणजे भागांची भाग बाजारावरील किंमत पुस्तकी किमतीपेक्षा वाढते. मित्रांनो, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कंपनी मालमत्तेची किंमत ही जास्त असते, मात्र त्याचे योग्य मूल्यमापन कंपनीच्या हिशोब पुस्तकात नोंदवलेले नसते.
अल्प भांडवलीकरण हे गुंतवणुकीचा उत्तम आणि परिणामकारक वापर याच्याशी निगडीत असते. या संकल्पनेप्रमाणे प्रत्यक्ष भांडवलीकरण हे संस्थेच्या किंवा कंपनीच्या उत्पन्न प्राप्तीच्या क्षमतेच्या प्रमाणात असत नाही. या परिस्थितीत कंपनीच्या उत्पन्न प्राप्तीसंबंधी काढलेले अनुमान हे प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाच्या मानाने कमी असते. उत्पन्न प्राप्तीचे कमी अनुमानित प्रमाण हे या संकल्पनेचे प्रमुख वैशिष्ट्य समजले जाते. मित्रांनो, या संस्थेची भांडवल योजना कमी मोबदल्याच्या प्रमाणावर आधारित असते. अशा संस्थेच्या बाबतीत अल्प भांडवलीकरण या प्रकारची समस्या उद्भवू शकते. काही वेळा कंपनीला मिळणारे अतिरिक्त स्वरूपाचे उत्पन्न हा बाजारपेठेतील अनपेक्षित अशा स्वरूपाच्या अनुकूल परिस्थितीचा परिणाम असतो. यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे किंवा मत्तेचे मूल्य प्रत्यक्ष मूल्यापेक्षा सुधारलेले दिसते. कधीकधी अल्प भांडवलीकरण आणि भांडवलाची कमतरता या दोन संकल्पना एकच धरल्या जातात. वास्तविक पाहता या दोन्ही संकल्पनांमध्ये खूप फरक आहेत. अल्प भांडवलीकरण म्हणजे भांडवलाची कमतरता नाही. यामध्ये कंपनीचे नफा मिळवण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे कंपनी त्यांच्या नफ्याची पुनर्गुंतवणूक करतात. वास्तविक मूल्यापेक्षा मालमत्तेचे मूल्य कमी दाखवलेले असते. कंपनी काही गुप्त निधी ठेवत असतात. कंपनीकडे दैनंदिन कारभार व्यवस्थित चालविण्याच्या दृष्टीने पुरेशा निधींची उपलब्धता असते. तसेच गस्टनबर्ग यांनी अल्प भांडवलीकरण किंवा कमी भांडवलीकरणाची एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अल्प भांडवलीकरण म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये कंपनीच्या हिशोब पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा कंपनीच्या मालमत्तेचे मूल्य हे अधिक असते. म्हणजेच कंपनी मालमत्तेची किंमत जास्त असते, परंतु त्याचे योग्य मूल्यमापन कंपनीच्या हिशोब पुस्तकात दाखवलेले किंवा नोंदविलेले नसते. मित्रांनो, यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण. याचा अर्थ आपण थोडक्यात बघूया. मित्रांनो, वास्तविकता प्रत्येक कंपनी जेव्हा तिची स्थापना होते किंवा ती जेव्हा प्रत्यक्ष व्यवसाय करत असते तेव्हा आपल्याकडे व्यवसायाकरता किंवा स्थापनेकरता वाजवी प्रमाणात योग्य प्रमाणात भांडवल असावे अशी त्या कंपनीची किंवा व्यवसायाची अपेक्षा असते. कंपनीची अशी जी स्थिती असते म्हणजे जिच्याकडे अधिकतम ही भांडवल नसते किंवा न्यूनतम ही भांडवल नसते, त्या स्थितीला वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण असे म्हणतात. मित्रांनो, ही एक समतोल स्थिती आहे की कंपनीकडे अधिक भांडवल सुद्धा नसते आणि कमी भांडवल सुद्धा नसते. जे काही भांडवल असते ते एक समतोलित भांडवल असते. अशा या संकल्पनेला आपण वाजवी किंवा योग्य भांडवलीकरण असे म्हणू शकतो. यानंतर आपण कमी भांडवलीकरणाची कारणे बघणार आहोत. यामध्ये विविध कारणे दिलेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे उत्पन्नाबाबत निराशाजनक अनुमान. मित्रांनो, कंपनीच्या आर्थिक योजना तयार करताना केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काहीसे अनुमान केले जाते, मात्र प्रत्यक्षात या अनुभवापेक्षा उत्पन्नाची पातळी खूपच खाली राहते. त्यामुळे त्या कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. त्यानंतर दुसरं कारण आहे उच्च प्रतीची कार्यक्षमता. मित्रांनो, कंपन्या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी सतत चढाओढ करतात. ही चढाओढ कार्यक्षमतेची असते. प्रत्येक कंपनी आपली कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नांची शिकास्त करत असते. त्यामुळे कंपनीचे उत्पन्न वाढते व कंपनी लाभांशाचे वाटप चांगल्या दराने करते. अंतिमतः कंपनीच्या मालमत्तेचे वास्तव मूल्य हे पुस्तकी मूल्यापेक्षा अधिक प्रमाणात आहे असे दिसून येते. यानंतर तिसरं कारण आहे लाभांशाचे पुरोगामी धोरण. यामध्ये कंपनीच्या अल्प भांडवलीकरणामागे कंपनीच्या लाभांशाचे पुरोगामी धोरण असल्याचे दिसून येते. अशी कंपनी आकर्षक दराने लाभांश वाटपापेक्षा मोठ्या प्रमाणात राखीव निधी निर्माण करते. या निधीचा हेतू मालमत्तेची पुनर्स्थापना सुलभतेने करावा हा असतो. दीर्घकाळामध्ये हे धोरण कंपनीच्या नफ्याच्या प्रमाणात वाढ घडवून आणते. नफ्याचे प्रमाण वाढले तर कंपनीच्या मालमत्तेचे वास्तव मूल्य आपोआप वाढत जाते. यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे व्यापारातील चढ उतार.
व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यापार चक्राचे परिणाम कमी अधिक प्रमाणात जाणवत असतात तेव्हा कंपनीच्या उत्पन्न प्राप्तीत लक्षणीय बदल होतात. मंदीकडून तेजीकडे असा जेव्हा व्यवसायाचा प्रवास होतो त्यावेळी कंपनीला अल्प भांडवलीकरणाचा अनुभव येतो. पुढचं कारण आहे भांडवल उभारण्यातील अडचणी. मित्रांनो, मंदीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा आवश्यक ते भांडवल उभारण्यास अडचणी येतात, तरीही कंपनीला कामकाज चालू ठेवावे लागते. अशा परिस्थितीमध्ये अल्प भांडवलीकरण होऊ शकते. पुढचं कारण आहे भाग भांडवलावर मर्यादा ठेवणे. बऱ्याच वेळा एखादी कंपनी भाग विक्री करताना भागांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते आणि मर्यादित भांडवलात व्यवसाय करते. अशा ठिकाणीही अल्प भांडवलीकरणाची स्थिती येऊ शकते. पुढे आपण बघूया कमी भांडवलीकरणाचे परिणाम काय होतात. पहिला परिणाम आहे स्पर्धेला चालना मिळते. मित्रांनो, भांडवल निर्मितीच्या दृष्टीने अथवा उत्पन्नाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले की अनेक लोक त्याच व्यवसायात प्रवेश करतात. त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धेला चालना मिळते. कंपन्यांना तीव्र स्पर्धांना तोंड द्यावे लागते. पुढचा परिणाम होतो तो म्हणजे नफ्याचे प्रमाण वाढते. या अल्प भांडवलीकरणामुळे कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यामुळे कंपन्यांवर विविध प्रकारच्या करांचा बोजा वाढतो. कंपनीच्या उत्पन्नापैकी पुष्कळसा वाटा शासनाला जातो. त्यामुळे या वाढीव उत्पन्नाचा प्रत्यक्ष फायदा त्या कंपनीला होत नाही. पुढचं परिणाम आहे कामगारांच्या मागण्या वाढतात. मित्रांनो, अल्प भांडवलीकरणामुळे कंपनीच्या कामगार वर्गात अधिक पगार आणि बोनसची मागणी वाढते, कारण कंपनीची स्थिती भरभराटीची दिसून येते. आपले श्रम आणि मेहनत यामुळेच कंपनीच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे उत्पन्नात आपल्याला वाटा मिळावा असे त्यांना वाटते. पगारवाढ, बोनस, सानुग्रह, अनुदान अशा मागण्यांमुळे कामगार वर्गात अस्वस्थता वाढते आणि शांततापूर्ण वातावरणावर त्याचा परिणाम होतो. पुढचा आहे परिणाम किमती कमी करण्यासाठी दबाव. मित्रांनो, कंपनीने आपल्या वस्तूंच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी वाढते. ग्राहकांमध्ये अशी भावना वाढीस लागते की आपले उत्पन्न वाढावे म्हणून कंपनी वस्तूच्या किमती वाढवीत आहेत आणि ग्राहक वर्गाचे शोषण करीत आहेत. पुढचा परिणाम आहे अडवणुकीची वृत्ती वाढीस लागते. यामध्ये शासनाचा हस्तक्षेप आणि अडवणूक करण्याची प्रवृत्ती वाढते. शासन त्रासदायक ठरणारी वागणूक देण्यास सुरुवात करते. पुढचा परिणाम आहे अधिकारी वर्ग गैरफायदा घेतो. मित्रांनो, एकूण वातावरण अनुकूल आणि चांगल्या प्रकारचे आहे अशा प्रकारची कल्पना कंपनीच्या अधिकारी वर्गात पसरली की पुष्कळदा भागांच्या किमती संदर्भात घोटाळे होतात आणि शेवटचा परिणाम आहे भागांच्या किमती वाढतात. या अल्प भांडवलीकरणामुळे कंपनीच्या भागांची मागणी वाढल्यामुळे भागांच्या किमती देखील वाढतात. यानंतर आपण कंपनी कमी भांडवलीकरणावरील उपाय बघणार आहोत. त्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे भागांची किंमत कमी करणे. मित्रांनो, अल्प भांडवलीकरणाचे गुंतवणूकदार, ग्राहक, कर्मचारी, कंपनी इत्यादी सर्वांवरच त्याचे परिणाम होतात. अशा कंपनीकडून सर्वांच्याच अपेक्षा वाढतात. भांडवल बाजारात या कंपन्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. मात्र काही कालावधीनंतर कंपनीच्या प्रगतीला खीळ बसलेली दिसून येते. ठराविक काळापुरते तयार झालेले वातावरण निवळते व कंपनीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कंपनीने जर स्वतःच प्रतिबंध घातले तर ही परिस्थिती टाळू शकते. या परिस्थितीमध्ये कंपनीला आपल्या भागांची किंमत कमी करून भागांची संख्या वाढविता येते. भागांची संख्या वाढल्याने प्रत्येक भागामध्ये दिलेल्या लाभांशाचा दर कमी केला जातो. पुढचा उपाय आहे कमी परिमाणाचे भाग देऊ करणे. मित्रांनो, कंपनी आपल्या भागांना कमी परिमाण असलेले भाग देऊ शकते. कंपनी भागांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेऊ शकते. सदस्यांना नवीन भाग घेऊन जुने भाग परत करण्याचे आवाहन करू शकते. या निर्णयाचा कंपनीच्या एकूण उत्पन्नावर काहीच परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे कंपनीच्या भांडवलाची एकूण रक्कम तेवढीच राहते, परंतु प्रत्येक भागामध्ये देण्यात येणाऱ्या लाभांशाचा दर कमी असतो. त्यानंतर पुढचं उपाय आहे भागांची दर्शनी किंमत वाढवणे. मित्रांनो, भागांची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू वाढविणे हा आणखी एक उपाय आहे.
कंपनीच्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन केले जाते, या मालमत्तेला अधिक मूल्य दिले जाते, कंपनी नवीन भाग देऊन जुने भाग परत घेते, प्रत्येक भागामधील मोबदल्याचे प्रमाण घटते, परंतु यामुळे लाभांश रकमेत बदल होत नाही. पुढचा उपाय आहे भागांची विक्री करून कर्ज फेड करणे. मित्रांनो, पर्यायी उपाय म्हणून कंपनी नवीन समहक्क भागांची विक्री करून त्यातून उभा राहिलेला निधी कर्ज फेडीसाठी वापरू शकते. त्यामुळे भागांच्या एकूण संख्येत वाढ होते व लाभांश दरात कपात होते. अशा प्रकारे नवीन भागांची विक्री केल्याने कंपनीवर असलेला कर्जावरील व्याजाच्या स्वरूपातील स्थिर बोजा कमी होतो. या उपायांचा कंपनीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत नाही. आणि शेवटचा उपाय आहे बोनस शेअर्स देऊ करणे. ज्या कंपनीला अल्प भांडवलीकरणाच्या समस्येवर मात करावयाची आहे ती कंपनी बोनस शेअर विक्रीचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे भांडवल आणि भागांच्या संख्येत वाढ होते, मात्र इतर बाबींवर त्याचा परिणाम होत नाहीत. उदाहरणार्थ कंपनीचे एकूण उत्पन्न आणि प्रत्येक भागामागची लाभांशाची रक्कम इत्यादी. अशा पद्धतीने आज आपण भांडवलीकरणाचा अर्थ तसेच व्याख्या, भांडवलीकरणातील मुख्य 3 संकल्पना समजून घेतल्या. त्याचबरोबर कमी भांडवलीकरणाची कारणे, परिणाम आणि त्यावरील उपायही आपण सविस्तर जाणून घेऊया. इथेच थांबूया. धन्यवाद.